पुण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला। पुणेकरांच्या अंगावर थरकाप उडवणारा असा प्रकार बघायला मिळाला। ते म्हणजे एक पती आपल्या पत्नीचं शीर कापून ते भर रस्त्यात घेऊन जाताना आज पुण्याच्या कात्रज भागातल्या लोकांना बघायला मिळाला। तोडलेलं शीर आणि कुऱ्हाड हातामध्ये घेऊन रस्त्याने चालताना पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतलं। कात्रज मार्शलने त्याला ताब्यात घेतलं। या आरोपीचं नाव रामचंद्र चव्हाण आहे। 53 जवळजवळ 60 वर्ष वयाचा हा इसम आहे। संशयावरून त्यांनी आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिचं कापलेलं शीर घेऊन तो भर रस्त्यात जाताना बघायला मिळाला। पोलिसांनी सध्या याला ताब्यात घेतलं। त्याची अधिक चौकशी करतात। मात्र हा इसम कोणताही प्रतिसाद देत नाहीये। कोणीतरी विकृत मनोरुग्णाचा हा इसम असावा असं बोललं जात आहे। एका सोसायटीमध्ये तो आपण तो सिक्युरिटीचं काम करतो आणि अशा प्रकारे आज भर रस्त्यात या इसमाला आपल्या पत्नीचं कापलेलं शीर घेऊन जाताना बघायला अनेक पुणेकरांना बघायला मिळाला। आपण दृश्यांमध्ये सुद्धा ही अंगाला थरकाप उडवणारी घटना आपण बघू शकतो। जे बघे आहेत ते सुद्धा अगदी घाबरलेले आहेत। पोलीस त्याची अधिक चौकशी करतात। आपल्या पत्नीचं कापलेलं शीर घेऊन जाताना हा इसम आपल्याला दिसतो आहे। वय वर्ष 60 आहे या इसमाचं। सध्या पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं आहे। रामचंद्र चव्हाण असे या इसमाचं नाव आहे।